बरं का? हं. हां, बोला. स्क्रीन शेअर करा म्हटले, तेव्हा मी तो ज्योतिर्लिंगाचा फोटो सेम तो मी हे नक्षत्राचा स्क्रीनशॉट पण काढून ठेवलाय. पण मी स्क्रीन स्टॉप केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की किती आणि तोपर्यंत मी विचारपूर्वक होस्ट केलं, तुम्हाला किती छान. आणि स्मिता आणि मॅडम ज्यायला त्याच्यानंतर मग लक्षात म्हटलंय आलं ना, माझं ऐका कसं असतं बघा तुम्हाला सांगते. स्मिता मॅडम ज्यायला म्हटलंय ना राशीप्रमाणे आहेत. मला एक क्षणभर वाटलं मॅडमने मी पाठवलं होतं. काल एक 2-3 महत्त्वाचे व्हिडिओ त्यांना पाठवले आणि एक क्षणभर माझ्या मनात विचार आला, मोमेंट क्षणभर विचार आला तर लगेच कारण सांगितलं. नाही, नाही ही भरकटली असती लोकं. म्हणजे अनुजा मॅडमनी तो विचार केला हे खूप बारकाईने बघावं लागतं. कारण काय आहे माहिती का डायरेक्शनला कुठं फ्लो न्यायचा आहे. अजून काही वाटलं तुम्हाला मॅडम? अजून नक्षत्र हं, नक्षत्रांचं पण होतं त्याच्यात. तर आता अजून काही बोलायचंय अनुजा मॅडम? तर खूप सुंदर एक विषय मांडला जातोय काल आणि ना मॅडम त्याच्यावर तुम्ही जसं सांगितलं तसं ना मी ऍक्च्युली मी जशी पंचतत्वांबद्दल तिथं व्हिजिट केली तसं 12 ज्योतिर्लिंगांमधलं जवळ-जवळ फक्त घृष्णेश्वर आणि भीमाशंकर लहान असताना आणि त्र्यंबकेश्वर मागच्या 8-10 वर्षात केले. त्यामुळं त्याला काही व्हिजिट केलं नव्हतं. त्यामुळे मी जस्ट काय केलं बसले, मांडी घालून आणि ध्यान केलं आणि मला जे आता समोर येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाठवला तो एकदम बेस्टच होता आणि त्याच्यानंतर मला ना एक स्पिरिच्युअल ट्रीचा एक व्हिडिओ मिळाला जो की ज्याच्यातून मला सगळी म्हणजे ही वैज्ञानिक माहिती आणि त्याचं आध्यात्मिक महत्त्व जरा जास्त कळलं. तर हे ध्यान केल्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे गाईड केलं होतं तर थँक यू सो करेक्ट. मच व्हेरी कारण मी गुड, याच्यासाठी व्हेरी वेळ गुड. काढला होता. हे सगळ्यांनी नोट करा आणि हेच मी सगळ्या कार्यक्रम घेणाऱ्यांना सांगितलंय. आणि काल मी जेव्हा बोलले ना, ध्यान करा सगळ्यांनी आणि जे काही आहे माहिती ती मिळायला पाहिजे असं म्हणा. लगेच तुम्हाला सांगितलं कार्यक्रम बंद झाला आणि मी ध्यान केलं. ध्यानात लगेच ध्यान करायचाही अवकाश नाही. डोळे मिटायचा अवकाश, की लगेच उघडलं की ते सुरू झालं. कारण मला ते पण कळलं. आणि बरोबर ते व्हिडिओ आले. क्षणात ते व्हिडिओ त्यांना पाठवून दिले. म्हणजे इतकं सुंदर प्रोसेस होतायत ना आणि हे जर कार्यक्रम घेणाऱ्यांनी केलं ना, तर काही म्हणजे आता अमृता मॅडम सुद्धा आता मी बघा 2 तास घालवले अमृता मॅडमचं फ्लायर बनवायला. त्याच्यावर काय टाकायला. आता प्रोग्रामचं काय नाव द्यायचं तिथेही मला विचार करावा लागतो. मॅडमनी 2 नावं सजेस्ट केली आहेत. तिथे मी 10 मिनिटं गेले हे कार्यक्रम करता ते चाललंय माझ्या साइड बाय. विचार करते, की काय नाव द्यायचंय? कारण त्यातनं अपेक्षित मुद्दा मला जो गाठायचा आहे. मॅडमनं जे मी पॉइंट सांगितलेत, हे घ्या, ते घ्या. त्यातून काय आपल्याला जायचंय, की आपण चेतनेतून सगळं क्रिएशन हा जो पिरॅमिड आहे, ही दुनिया आहे, हे हिरवंगार जे काही सगळं दिसतंय, ते आपण क्रिएट करतोय. ते नाहीये तिथे लक्षात घ्या. बिलीव्ह मी ते नाहीये तिथे. आपल्यावर प्रोग्राम केलेत ते बघतोय आपण तिथे. तर हे सगळं आता अमृता मॅडमचा प्रोग्राम सुरू होईल. त्यातनं तुम्ही शास्त्रशुद्ध समजून घ्यायचंय. अनफॉर्च्युनेटली मराठी शब्द त्याला देता येत नाही. पण गेले 2 तास मी त्याला मराठी शब्द काढतीये. टाकायचा प्रयत्न करतीये कारण आपल्या बऱ्याच जणांना इंग्लिश शब्द कळणार नाहीत. निदान त्याला मराठी उच्चार तरी लिहितीये मी आणि थोडासा प्रयत्न करतीये की काहीतरी लिहील. म्हणजे या सगळ्यांना ज्यांना कळत नाहीये त्यांना तो गाभा कळेल. आता अमृता मॅडमचं सेशन झालं की तुम्हाला कळेल हे नाहीये. हे आपण क्रिएट करतोय. मंगलदेन करतीये, अनुजा मॅडम करतायत. तुम्ही सगळे बघता, तुम्ही येता पिरियडला काहीच नाही हो तिथे. हे सगळं आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण पत्त्यांचा बंगला करतो, त्याला बंगला म्हणतो. आपण भातुकली करतो. "एक घे गो चहा, एक घे गो उपमा." असं करतो ना छोटे. "घ्या पप्पा उपमा खा, उपमा खा." "ए ताई बघ ना मी चहा केलाय." असतो का त्यात चहा? तसंच चाललंय हे सगळं. डाव रंगवतो आपण आपल्या जीवनाचा, आपल्या प्रोग्रामचा आणि डोकं धरून बसतोय, "काय चाललंय हे? काय चाललंय हे?" अरे आपलाच खेळ आहे तो. अरे आपलाच डाव आहे तो. शोधानं हा डाव का म्हणला होता? शोधानं या खेळातनं काय घ्यायचंय आपल्याला? का आपण गेले कित्येक वर्ष हा विचार करतोय, शरीराचा रोग घेतोय, मनाचा रोग घेतोय, संसाराचा गाढा ओढतोय आणि किती अडकतोय. नुसत्या त्या गाड्याकडेच लक्ष आहे, नुसत्या त्या गाड्याकडेच लक्ष आहे. लर्निंगकडे लक्षच नाही. आता ज्योतिर्लिंग काय आहे ते तुम्हाला सांगते. आता हे बघा, हे आत्ताची जी दुनिया आहे ना, त्या दुनियेच्या लँग्वेज प्रमाणे सांगते. आणि ज्यावेळेला अमृता मॅडमचं सेशन होईल ना, आपण कसं क्रिएट करतो, त्याला आणखीन काही बोलेल, तुम्हालाही कळायला लागतील गोष्टी.
ही जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, ती स्पायरल मध्ये आपण जो व्हर्टेक्स करतो ना पाण्यामध्ये, तो पाण्यामध्ये ज्यावेळेला व्हर्टेक्स करतो आपण, तो बघायचा डोळ्यांनी. तोच व्हर्टेक्स या मंदिरांचा आहे. आता जी ऊर्जा येते परिवर्तनाची, सूर्य ऊर्जा देतोय, ते अशा स्पायरलमध्येच देतो, जे आपण पाण्यात क्रिएट करतो. आता पाण्यातलं व्हर्टेक्स तुमच्याकडनं घ्या, तुमच्याकडनं घ्या, हे कोणी मला सांगितलं आहे का बघा बरं. YouTubeमध्ये सर्च करा बरं व्हर्टेक्स वॉटर. करून बघा. मला नाही माहिती. मग हे दुनियेतनं त्या ऊर्जेने का बरं आपल्याला दिलं? मी शिकले होते. मी तुम्हाला सांगितलंय, मी नेहमी सोर्स सांगते. पण त्या ऊर्जेने तुमच्यासाठी का पद्धत पाडून घेतली ती करायची व्हर्टेक्स, व्हर्टेक्स, व्हर्टेक्स? कारण या सगळ्या चेंजिंग ऊर्जा कशाला ज्योतिर्लिंगला जाता? इथे येते ना पाण्याच्या पेल्यात. एवढं सोपं दिलंय तुम्हाला करून. त्या ऊर्जेनी. मी नाही, मंगलताईंनी नाही, ऊर्जेनी. तुमच्या प्रोग्रामनी. आपल्या ग्रुप काय म्हणतात भाग्यानी. आपल्या ग्रुपचं जे सोल बांधलंय ना, ग्रुप सोल घेतलं होतं ना सगळं, त्या सोलनी. मग इथे ही जी स्पायरल येतीये तीच ब्रह्मांडातनं येतीये आणि तीच त्या ज्योतिर्लिंगावर येतीये आणि ज्योतिर्लिंगच त्या स्पायरल ऊर्जा क्रिएट करतात. आता ज्योतिर्लिंग का क्रिएट केलं? मॅडमनी सगळं सांगितलं. हे जे आहे ते खालचं लिंग. मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय महाशिवरात्रीला. तो व्हिडिओ टाका. हे आपली योनी आहे, योनी. ही शक्ती आहे आणि हे शिश्न आहे, शिश्न लिंग. म्हणजे आता तसा अर्थ नाहीये त्याचा. पण तो गूढ अर्थ घ्यायचा, गूढ. मग काय हे म्हणजे या भाषेत कळेल म्हणून सांगते. हे काय आहे? संगम आहे, संगम. हां? कशाचा आहे? हा योग आहे. कशाचा योग आहे? शिव, इथे बसलेला शिव आणि खाली मूलाधारात इथेच, इथे याच्या खालीच बसलेली ही शक्ती. हे सगळे का जातात तिथे? या ज्योतिर्लिंगाला जातात, त्या ज्योतिर्लिंगाला. आता ते नागासाधू काही झालं, शैव पंथ झालं. मला शैव पंथाची पण दीक्षा आहे. मी सांगते तुम्हाला. सगळं रहस्य तुम्हाला आता शैव पंथाकडे पण घेऊन जाणार आहे. सांगितलंय मी तुम्हाला. काश्मीर शैव पंथम सुरू करायचंय. आता श्रावणात मी शैव तंत्र, शिवतंत्र सांगणार आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण हे अघोरी नाही. श्रद्धा मॅडम म्हटल्या तो भाग आपण नाही करणार. आपण चांगला सात्विक भाग करणार आहे. आणि हा महाराष्ट्रात जास्त प्रसार झाला शैव पंथाचा काश्मीर. तर या शैव पंथातलीच मला दीक्षा आहे. आपण ते सुद्धा थोडं अभ्यासणार आहोत. नाथ संप्रदाय, त्यांचं पण थोडंसं चरित्र, त्यांनी कशा या ऊर्जा प्रस्थापित केल्या आपल्या भारतात, ते सगळं पण बघणार आहोत. तर हे काय आहे तिथे स्थान आहेत ना, ते आपल्या चक्रांना उत्तेजित करतात. नथिंग एल्स दॅन दॅट. मग चक्रधान काय आहे आपलं? अहो तुम्ही वन हिंडत फिरत बसणार का? किती ऊर्जा घेणार आणि किती ध्यान करणार आणि तुम्ही कुठले चक्र बॅलन्स करणार? इथे काय होतंय दना-दना? हं? लक्षात घ्या, या ऊर्जा भक्ती मार्गातल्या लोकांसाठी होत्या, की सगुणात्मक जा रे, तिथे भक्तीनी बघा रे, शिव बघा रे, कृष्ण बघा रे, हे बघा रे आणि त्या ज्या ऊर्जा आहेत त्या ग्रहण करा रे. किती वेळ राहतात लोकं तिथे. एक दिवस तरी मुक्काम करतात. महाकाल, महाकाल. मी मी हे सगळी ठिकाणं फिरले. 1 किंवा 2 ज्योतिर्लिंग राहिले. किती महाकालच्या इथे तर मुक्कामच करता येत नाही रात्री. मुक्काम केला तर वेगळंच काही सुरू होतं. असं म्हणतात. बरेच लोकं नाही करत. पण आपण किती ठिकाणी राहतो. आपलं साधं दत्ताचं घ्या. गाणगापूर राहतो का तिथे एवढ्या सुंदर ऊर्जा आहेत गाणगापूरला. मी माझ्या मिस्टरांना नेहमी म्हणते, आम्ही जातो 1-2 वर्षातनं गाणगापूरला. माझ्या मिस्टरांना नेहमी म्हणते, मला राहायची इच्छा आहे. ते म्हणतात, "इथे काय राहायचं?" म्हणजे तिथे एवढं डेव्हलप नाही झालेलं. तर राहायला पाहिजे. म्हणजे या ज्या ठिकाणं आहेत ना, त्या ऊर्जा देतात, ऊर्जा. एनर्जी देतात. या एनर्जीनी त्या मूलाधारात ध्यानस्थ बसलं, तर त्या ऊर्जेनी मूलाधाराला ॲक्टिव्हेशन होतं, जे पिरॅमिडमध्ये होत आहे. पिरॅमिड उच्च ऊर्जा केंद्र आहेत. लोकं आता डोळ्यांनी बघतायत तिथे काय घडतंय. तेच आहे. तिकडचे जेवढी सगळी ठिकाणं आहेत ती. मग ही ऊर्जा घ्यायची जास्त. तिथे काहीतरी होतं मूलाधाराला आणि मग हे माणसं ध्यानाकडे वळली पाहिजेत. त्यांची आध्यात्मिक उन्नती झाली पाहिजे. हे सगळं महत्व आहे. शेवटी भक्ती मार्गातनं कुठं जायचंय हो आपल्याला? योग घडायचंय की नाही? कुठला योग घडायचाय? त्या परमपित्या ब्रह्मांडाशी, ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपला. ऍक्च्युली आपण आणि ब्रह्मांड वेगळं नाहीये. पिंडी ते ब्रह्मांड. तेच आता अमृता मॅडमच्या प्रोग्राम मधनं कळणार आहे.
चेतना ते ब्रह्मांडापर्यंत असं मी काहीतरी नाव ठरवते, मॅडमने दिले कॉन्शियसनेस टू काहीतरी दिले मॅडमने, मी ते मराठीत करते. तर आपणच ते आहोत सगळं, काहीतरी दिले मॅडमनी नाव, मी ते मराठी बघतेय. तर चेतनेपासून ब्रह्मांडापर्यंत म्हणजे आपणच ब्रह्मांड आहोत, आपलीच चेतना ही सगळं क्रिएट करते. आणि म्हणून हा सगळ्या खेळाद्वारे आपल्याला आता बस योग घडवायचाय, त्यात विलीन व्हायचंय, आपल्याला हे अस्तित्व ठेवायचंच नाहीये. तर हा सगळा ज्योतिर्लिंगाचा गाभा आहे. आता महिलांनी का नाही जायचं तिथे? का तर महिला या शक्ती पचवू शकतात का? आपण बघितलं आपल्या चक्रा ध्यानात मला बंद करावं लागलं दोन्ही वेळेला. कारण काय काय व्हायला लोकांना मग जास्त पण पचवू शकण्याची शक्ती नसते. आपलं कसं असतं, बर्थ देतो, प्रेग्नन्सी देतो, काही हे झालेलं असतं. त्यामुळे वीक झालेला असतो ना खालचा भाग सगळा. त्यामुळं सुद्धा आपल्याला हे हळूहळू करावं लागतं. जेवढं पुरुषांना तसं हे असतं. त्यामुळं गर्भस्थानात महिलांना प्रवेश नाही. त्या महाकालाच्या इथे तर खूप मला इतकं वैताग आला ना तुम्हाला सांगते. खूप दुरून आपल्याला दर्शन दिलं जातं. आपला सगळा ना भूलभुलैया भाग आहे. आपण वेड्यासारखं जातो, मरतो सगळं. मला पण त्यावेळेला इतकं कुठं माहिती होतं. पण हे सगळं तुम्हाला मी सांगितलंय आणि ते किती लांबून दर्शन आणि काय आणि किती आपल्याला इच्छा असते. ऊर्जा आहेत, मान्य आहेत, पण त्या ऊर्जा सगळ्या आपण घरात बसून घेऊ शकतो ना ध्यान केलं तर. आपल्याला त्याला कनेक्ट करायचंय, फार तर आपल्याला म्हणायचंय महाकाल समोर आहे. जोडा, व्हिज्युअलायझेशन इज एव्हरीथिंग. कारण ह्या व्हिज्युअलायझेशननीच हे जग निर्माण आपण करतोय. आणि तेच व्हिज्युअलायझेशन वापरायचंय आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी. तर हे सगळं लक्षात ठेवा. आणि ध्यानाशिवाय काहीही सुपरमोस्ट नाहीये. एनर्जी शिवाय काहीही सुपरमोस्ट नाहीये. मग ज्याला ध्यान होत नाहीये, ज्याला ध्यानाचा मार्ग नाहीये, ज्याची चेतना कमी आहे, ज्याला रेझोनेट होत नाही, त्यांनी खुशाल तिथे फिरत बसा आणि 5-5 मिनिटं काय 5 तास ती ऊर्जा घ्या. घरात 50 तास घ्यायची ऊर्जा का तिथे जाऊन 5 तास ऊर्जा घ्यायची, ज्याची त्याची चॉईस आहे. ज्याच्या त्याच्या चॉईसनी त्यांनी ते करावं. आता ज्याला काही मानसिक हे असतं, शारीरिक काही ॲबिलिटीज नसतात एवढ्या ध्यानाला बसण्याच्या म्हणा किंवा ध्यान करण्याच्या मनाची अवस्था नसते, अशांनी थोडं जाऊन तिथे शांत व्हावं. कारण या ऊर्जा शांती देतात, पीस निर्माण करतात त्या ऊर्जेमध्ये. कारण बघा ध्यान तेच करतं की नाही, आपण 5 मिनिटं डोळे बंद करून बसलो तर आपल्याला किती शांती मिळते. ती काय देवाळातच मिळते का? घ्यायच्या ऊर्जा. पण हे समजून घ्यायच्या म्हणजे आपण त्याला कनेक्ट व्हायचं. आता समजा तुम्हाला जायचंय, आपलं तंत्र वापरायचं. समजा आता आपण घेऊ महाकालला जायचंय ना, मग तुम्ही संकल्प लिहायचा, मग त्याला कनेक्ट व्हायचं, ध्यान करायचं, त्यातून काय अचीव करणार ते लिहायचं. सेम पिरामिडला येताना मी करून घेते तसं. सेम करायचं. मी चाललीये, सुंदर यात्रा झालीये, लवकर पोचलो, लवकर आलो, तिथे ध्यान करायला मिळालं, तिथे छान दर्शन झालं. त्याने काय साधलं? त्याने माझ्या स्वाधिष्ठानात मला विकनेस वाटतो. तो माझा स्वाधिष्ठानातला विकनेस गेला इथपर्यंत ते संकल्प पाहिजे. मला मणिपूरमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते माझे दूर झाले पाहिजेत. या ध्यानाने मला तिथे ऊर्जा कार्यरत होईल. माझ्या स्वाधिष्ठान चक्राला, माझ्या मणिपूर चक्राला महाकाल ऊर्जेने बॅलन्स केलंय, डक्ट ओपन केलेले आहेत, अलाइन केलेत, असे संकल्प लिहायचे. ध्यान करायचं आणि उजाडला दिवस एक 15 दिवसांनी, महिन्यानी मग तिथे जायचं. आणि मग काय होतंय बघा, कारण तुमच्या संकल्पाने त्या ऊर्जा भरा 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 तुमच्या चक्रांना, सगळ्या चक्रांना म्हटलं तरी तिथे जागृती होईल. पण आता बसला गाडीत आणि यायला लागला, मग गेला इकडं तिकडं, खायला प्यायला सगळ्या ऊर्जा वाटून चक्रांची ऊर्जा पेंडुलमने बघतात चक्रा ध्यानाला. आता आहे 20%, नंतर झाली 40%, उद्याची ऊर्जा बघता परत 20%. ग्राफ बघा की तुम्ही नुसते टाकताय ग्रुपवर, एकदा चक्रा देण्याचे जर ग्राफ बघितले ना, त्या 20% फक्त 30% प्रवास होतो, ते पण ध्यान चालू आहे म्हणून. मॅडम एक ध्यान मला बंद प्रश्न विचारायचा. मॅडम एक प्रश्न विचारायचा. तुमचं हे विचारा ऐकल्यानंतर ना, मला विचारा मला आता विचारा. प्रश्न पडला. तुम्ही हा जे म्हणताय ना की ध्यान करून आपली चक्रांची ऊर्जा वाढते पेंडुलमनी, मी ते काही केलेला नाहीये कोर्स तुमचा,
पण मला असं विचारायचं होतं की ती जर अशी कॉन्स्टंट ठेवायची असेल तर मग सतत तुम्हाला साधू म्हणतासारखं रोज ध्यानात राहायला ध्यान, लागेल. रोज ध्यान, श्रद्धा मॅडम, साधना. परवाच तुम्ही व्हिडिओ ऐका ओंकार साधनेचे. हम्म, हम्म. आत्ताच्या या 2-3 व्हिडिओ ना करू नका, पण माझे व्हिडिओ ऐकत चला. मी तुमच्या सगळ्यांसाठी या गोष्टी रेकॉर्ड करतेय. हो हो. ओंकार साधकांनाच नाही मी ते ठेवते. जे महान 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 आहे ना, ते सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला करते. माझे व्हिडिओ सोडायचे नाहीत कधी. नाही नाही हा. नाही पण म्हणजे ऐकले का माझं तुम्ही? म्हणणं आहे की ऐका बरं ते. रोज साधना महत्वाची आहे त्या चक्रासाठी. म्हणून आता जे नवीन येणार आहेत ना भाग 2 ला, त्या भाग 2 ला कालपासून कंडम केलंय. फी परत, फी परत. मला नाही आवडले संकल्प तुमचे. त्या चक्रांचे संकल्प नाही दिसले यात. रंग नाहीयेत, आकार नाहीयेत. कंडम, कंडम. बघा तुम्ही काय चाललंय. कारण नकाच येऊ म्हटलं भाग 2 ला. काय करायचंय? मग हे सगळं करून घेतलं जातं. कारण मग हे उद्दिष्ट तुम्ही भाग 2 ला लिहिलं नाही तर काय उपयोग आहे? तसंच हे नाही पण मग रोज साधना करायची मॅडम. रोज 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 नाही नाही रोज करतोच अर्धा तास पण मग ते तेवढं पुरेसं आहे का असं मला विचारायचं की रोज अर्धा तास ध्यानाने नाही, तुम्ही कुठली तुमची साधना चक्र. करता त्यावर पण अवलंबून आहे. तुम्ही काय अच्छा. करता त्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळे मार्ग कशासाठी आहेत? आता तुम्ही हठयोग बोलत होता. स्मिता मॅडम बोलत होत्या. अहो हा, हठयोगाने कित्येक वर्ष लागतात. आता त्या परवा आपल्या एका साधकांना त्या कोणी लिहिले, ही साधना जन्मानुजन्माची आहे. अरे पण इथे कुंडलिनी जागृत झाली ना, तुम्हाला त्या जन्मी नाही तर 3 जन्मात तुम्हाला मोक्ष देऊनच जाते. पूर्वीच्या ऊर्जेतलं आहे. आत्ताची ऊर्जा म्हणजे या जन्मात तुम्हाला मोक्ष देऊन जाणार. खूप सुंदर ऊर्जा येत आहे. म्हणून तर पण खूप ध्यानाकडे आता फोकस करायचंय. खूप फोकस करायचं. अजून कोणाला काही शंका आहे का? तर हे सगळं महाशिवरात्रीला ओके. सांगितले. ते रेकॉर्डिंग हा. कोणीतरी प्लीज या ग्रुपवर टाका आणि ते पण सगळ्यांनी ऐका आणि सगळा सार जर लक्षात घेतला ना, तर आपलं खरं खूप फास्ट प्रगती होणार आहे. कोणाला काही शंका नसेल तर झालं माझं बोलून. तुम्हाला बोलायचंय का सुवर्ण मॅडम? उद्या सुवर्ण मॅडम घेणार आहेत. सुवर्ण मॅडम बोलायचंय का? ठीक आहे चला सगळ्यांना मॅडम धन्यवाद. आज पत्रीजींचं हे आहे ना श्रद्धांजली हे आज त्यांचं हे आहे ना. हो, हा ब्रह्मर्षी पत्रीजींचा हो. महा आहे. हो. ध्यान करा सगळ्यांनी. चला. धन्यवाद सगळ्यांना.